नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा देत आहेत. 29 ऑगस्टला आंतरवाली सराटी या ठिकाणी आपण अंतिम आंदोलन करू असंही त्यांनी सांगितलंय. परंतु या दरम्यान 28 ऑगस्टला रक्षाबंधन येतंय आणि या रक्षाबंधनासाठी महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये प्रत्येक भाऊ बहिणीचं नातं त्या ठिकाणी जपलं जातं आणि प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी त्या ठिकाणी जात असते हे आपल्याला माहिती आहे. परंतु याच वेळी मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करतायत, ही आंदोलनाची तारीख आहे 29 ऑगस्ट आणि रक्षाबंधन येत आहे ते 28 ऑगस्टला. 28 ऑगस्टला जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजातील मुला मुलींना आंतरवाली सराटीमध्ये बोलवलंय. ज्या विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र अर्ज केलाय परंतु मिळाली नाहीत असे विद्यार्थी असतील किंवा ज्यांची जात प्रमाणपत्र मिळाली परंतु त्यांची व्हॅलिडिटी होत नाहीये, शासनाचे काही अधिकारी त्या ठिकाणी ते अडवतायत, असं जर काही असेल तर त्यांनी तक्रारी घेऊन यायच्या आहेत. ज्या युवकांचं या आंदोलनादरम्यान बलिदान गेलेलं आहे त्या कुटुंबाला जर आर्थिक मदत शासनाकडून मिळाली नसेल किंवा त्यांना नोकरी शासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे दिली नसेल तर त्याही लोकांनी आंतरवाली सराटीमध्ये यायचंय हे जरांगे पाटलांनी सांगितलंय. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा सांगितलाय की राज्य सरकारनं म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समितीनं 58 लाख कुणबीच्या नोंदी महाराष्ट्रामध्ये शोधल्या आहेत आणि ज्या कुणबीच्या नोंदी शोधल्या गेलेल्या आहेत त्यांना जात प्रमाणपत्र द्यावीत ही जरांगे पाटलांची मागणी आहे. आणि त्यामुळे 58 लाख जे सर्टिफिकेट या ठिकाणी दिले गेले पाहिजे होते ते अद्यापही दिले गेले नाहीत. हैदराबाद गॅझेट लागू सरकारनं केलेले त्यानुसार सुद्धा काही नोंदी त्या ठिकाणी मराठा समाजानं केलेल्या आहेत, काही अर्ज केलेले आहेत. त्यांनाही जर प्रमाणपत्र दिले जात नसतील तर या सगळ्या लोकांनी 28 ऑगस्टला आंतरवाली सराटीमध्ये यायचंय, कागदपत्रासह यायचंय, पुरावे घेऊन यायचे आणि मग त्या सगळ्यांच्या तक्रारी जरांगे पाटील ऐकणार आहेत आणि त्याचं निरसन करण्यासाठी शासनाच्या प्रतिनिधीशी ते बोलतील. जर शासनाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आले तर त्यांच्याशी ती चर्चा होईल, नसता जरांगे पाटील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतील, नसता 29 ऑगस्टला ते आंदोलन करणार आहेत. त्यानंतर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी ते उपस्थित करणार आहेत. तत्पूर्वी ते पत्रकार परिषदही घेतील. परंतु हे सगळं करत असताना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, तसं पाहिलं तर महाराष्ट्र सरकारनं माझी लाडकी बहिणी योजना राबवली. त्याच्यामध्ये लाखो महिलांना त्या ठिकाणी महिन्याला 1,500 रुपये असंही मानधन देण्यात आलं. नंतरच्या कालावधीमध्ये निवडणुका झाल्या, सरकार सत्तेत आलं आणि त्यानंतर मात्र या लाडक्या बहिणींमधल्या लाखो लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी KYCच्या कारणानं किंवा वेगवेगळ्या तपासणीच्या माध्यमातून त्या चुकीच्या आहेत असं गृहीत धरून या योजनेतून त्यांना बाहेर सुद्धा काढलं. ह्या सगळ्या घटना घडत असताना याच लाडक्या बहिणीमुळे आपलं सरकार आलंय हे सरकार सांगतंय. परंतु या लाडक्या बहिणी आता जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा आहेत. कारण कोट्यवधी मराठा समाज महाराष्ट्रात आहे आणि लाखो मराठा भगिनी या 28 तारखेला रक्षाबंधनासाठी जरांगे पाटलांकडे येऊ इच्छित होत्या. परंतु 28 तारखेला हे सगळं बैठक आहे, त्या ठिकाणी अर्ज घेणार आहेत, तक्रारी ऐकणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्या हजारो बहिणी या 29 ऑगस्टला जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि त्या ठिकाणी रक्षाबंधन हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा करतील. त्या ठिकाणी जरांगे पाटलांना त्या राख्या बांधतील असंही ऐकायला मिळतंय. प्रश्न असा आहे, जरांगे पाटील हे अंतिम लढाई लढतायत, अंतिम आंदोलन करतायत. ते कशा पद्धतीचं आंदोलन करतील, कशा पद्धतीनं आमरण उपोषण करतील हे कोणालाही सांगणं कठीण आहे. कारण त्यांची आतापर्यंतची जी आंदोलनं झाली ही अचानकपणे त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी निर्णय घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते आंदोलन झालेले आहेत. प्रत्येक आंदोलनाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत गेलेली हेही आपल्याला माहिती आहे. मराठा समाज त्यांच्या पाठीशी जी संख्या आहे ती सुद्धा वाढत गेलेली आहे. जरांगे पाटलांनी विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यामुळं 28 ऑगस्टला हे सगळे प्रश्न मांडतील. परंतु 29 ऑगस्टला मी यापूर्वी सुद्धा सांगितलंय जरांगे पाटलांचं आंदोलन हे आंतरवाली सराटीमध्ये सुरू होणार आहे. मी DS न्यूजच्या माध्यमातून यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आंदोलन हे 2 ठिकाणी होणार आहे आणि जरांगे पाटलांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे. कारण DS न्यूजची माहिती ही विश्वसनीय असते, विश्वासपूर्ण असते आणि तिला दुजोरा सुद्धा मिळतो. जरांगे पाटलांनी दुजोरा दिलाय की आंतरवाली सराटीमध्येच 29 ऑगस्ट आंदोलन सुरू होईल. परंतु हे आंदोलन सुरू झाल्यानंतर जर राज्य सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही, सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर हेच आंदोलन आंतरवाली सराटीकडून मुंबईकडे निघेल. मग ते आझाद मैदानावर होईल किंवा मग ते मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर सुद्धा होऊ शकतं हे त्यांनी स्पष्ट केलेले. म्हणजेच आंदोलनाची तयारी ही 2 जागेवर सुरू आहे
अंतरवाली सराटीत जर निकाल लागला तर मग मुंबईत आंदोलन नेण्याची गरज पडणार नाही, परंतु त्या ठिकाणी जर निर्णय झाला नाही तर मग मात्र हे आंदोलन कोणत्याही वेळी मुंबईकडे आगेकूच करू शकतं आणि हे शेकडोत हजारोत नाही तर कोट्यवधी मराठा समाज माता भगिनींसह लाडक्या भगिनींसह मुंबईमध्ये धडक मारणारे हे सुद्धा मी यापूर्वी आपल्याला सांगितले। आणि त्यामुळं जरांगे पाटील यांच्याकडे एकच वाक्य आहे की मराठ्यांना आरक्षण हेच मराठा समाजाचं रक्षण आहे। आणि त्यामुळं रक्षाबंधन हा जो काही सण उत्सव या ठिकाणी साजरा होतोय, या ठिकाणी मराठा समाजाच्या हजारो लाडक्या बहिणी या आंदोलनामध्ये 29 ऑगस्टला सहभागी होणार आहेत। प्रत्येक गावातून माता भगिनी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं आपल्याला दिसणार आहेत। जेवढी पुरुषांची संख्या असेल त्याच तुलनेत महिलांची संख्या सुद्धा या आंदोलनात येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। कारण हे आंदोलन जरांगे पाटलांच्या कर्मभूमीत आहे, ज्या ठिकाणी पहिल्यापासून ते आंदोलन करतायत। यापूर्वीच्या विराट सभा ज्या अंतरवाली सराटीमध्ये झाल्या होत्या त्यावेळी सुद्धा आपण पाहिलं होतं, पुरुषांच्या संख्येसोबतच अगमाग महिलांची संख्या सुद्धा तेवढीच होती आणि हे आंदोलन तीव्र झालं होतं। आता हे आंदोलन पुन्हा एकदा, ती तर आंदोलन अंतरवाली सराटीमध्ये केवळ सभा झाली होती, ते आंदोलन नव्हतं आणि त्या सभेतून जरांगे पाटलांनी मार्गदर्शन केलं होतं। आता ही सभा नाहीये, हे आमरण उपोषणाचं आंदोलन आहे आणि अंतिम आंदोलन हा जरांगे पाटलांनी शब्द दिलेला आहे। त्यामुळे टोकाचं आंदोलन होणार आहे, आंदोलनाची तीव्रता जास्त असणार आहे आणि त्यामुळे मराठा समाज मोठ्या संख्येनं अंतरवाली सराटीत येणार आहे। मग या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या जरांगे पाटलांना राखी बांधतील, परंतु संख्या एवढी मोठी असेल की जरांगे पाटलांना राखी बांधून घेणं सुद्धा त्या ठिकाणी शक्य होईल की नाही हे आज सांगणं कठीण आहे। परंतु ही राखी पौर्णिमा अंतरवाली सराटीत का साजरी होणार आहे त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाची भावना आहे। आता हे आंदोलन केवळ रक्षाबंधन एवढ्या सणापुरतं राहिलेलं नाहीये किंवा राखी बांधण्यापुरतं राहिलेलं नाही, हे सामाजिक सलोखा असेल, भावनिकता याच्यामध्ये आहे आणि राजकीय परिस्थितीचा सुद्धा अभ्यास या आंदोलनातून होणार आहे। आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, ओबीसी कुणबीच्या नोंदी सापडून त्यांना ओबीसी प्रवर्गाचे लाभ मिळत आहेत। हे सगळं करत असताना मराठा समाजामध्ये एक संदेश गेलाय की जरांगे पाटलांनी आपल्यासाठी स्वतःचं शरीर झिजवलंय, रक्ताचं पाणी केलंय, स्वतःच्या कुटुंबाला बाजूला सारून तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपलं कुटुंब मानलंय, प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबातला व्यक्ती मानलंय आणि त्यासाठी जरांगे पाटील लढा देत आहेत। त्यामुळे त्यांचं जर आंदोलन होत असेल, त्यांना जर यातना या आंदोलनातून होणार असतील तर आपलं सुद्धा कुटुंबकर्ता म्हणून किंवा कुटुंबातला घटक म्हणून जरांगे पाटलांना बळ देणं काम आहे, कर्तव्य आहे, त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पाठीशी ताकद उभा करणं सुद्धा हे आपलं कर्तव्य आहे। हे मराठा समाजामध्ये रुजलेलं आहे आणि त्यामुळं मराठा समाज असेल किंवा मराठा समाजातील बहिणी असतील यांची अशी भावना आहे, रक्षाबंधन हे आमचं रक्षण करण्यासाठी भावाकडे मागितलेली मागणी आहे, परंतु यापूर्वी जरांगे पाटलांनी आमची रक्षा केलेली आहे। कारण मराठा समाजाचं रक्षण म्हणजेच मराठा आरक्षण हे आम्हाला जरांगे पाटलांनी मिळवून दिले, ही भावना मराठा समाजामध्ये आहे। काय काय मिळाले तर एक म्हणजे कधी मराठा समाजाला वाटलंही नव्हतं, विशेषतः मराठवाड्यातल्या, की आपल्या कुणबी नोंदी सापडतील, मग आपण ओबीसी प्रवर्गात येऊ आणि त्याचा लाभ होईल, हे कुणी कल्पनाही केली नव्हती। 1% कुणाची कल्पना ही नव्हती। परंतु जरांगे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर सरकारचा जो काही प्रतिसाद जरांगे पाटलांना मिळाला, कारण मागणी ही रास्त होती आणि त्यामुळे कुणबीच्या नोंदी शोधल्या गेल्या। यामध्ये 22 लाख प्रमाणपत्र कुणबीच्या आम्ही दिले, हे स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्य सरकारच्या वतीनं सांगितलंय। जर 52 लाख प्रमाणपत्र दिले असतील तर गुणिले 4 जरी केलं तर 1.25 ते 1.5 कोटीच्या आसपास ही संख्या जाणार आहे आणि त्याही पुढे जाऊन आणखी नोंदी या ठिकाणी झालेल्या त्याचेही प्रमाणपत्र दिल्या जात आहेत। आणि त्यामुळे मराठा समाजाची भावना आहे की जरांगे पाटलांमुळे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले, आम्हाला ओबीसीचं आरक्षणही मिळालं, मुलींना विशेषतः मराठा समाजासह सगळ्या मुलींना राज्य सरकारनं शिक्षण हे मोफत केलं। ही जरांगे पाटलांची मागणी होती की मराठा समाजाच्याच नाही तर प्रत्येक जाती धर्माच्या मुलींना शिक्षण मोफत करा आणि आज महाराष्ट्रातल्या मुलींसाठी शिक्षण हे मोफत झालेले, याच्यामध्ये जरांगे पाटलांची भूमिका महत्वाची आहे। आणि त्यामुळे या लाडक्या बहिणींचं असं मत आहे की हे जे मोफत शिक्षण आम्हाला मिळाले हे जरांगे पाटलांच्या प्रयत्नामुळे मिळाले। दुसरा भाग आमच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आम्ही ओबीसी प्रवर्गात आलोय आणि त्यामुळे आम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये या ओबीसीच्या आरक्षणातून संधी मिळाली आहे। आमच्या मुली किंवा आम्ही त्या ठिकाणी नोकरीमध्ये गेलोय, शिक्षणामध्ये गेलेलो आहे। दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे, ओबीसी प्रवर्गात आल्यानंतर याच मुलींना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळालेले आणि त्यामुळे राजकीय जे काही आरक्षण आहे ते सुद्धा त्यांना मिळालंय आणि त्यामुळे आरक्षणामध्ये ज्यावेळेस निवडणूक होईल त्यावेळेस ओबीसी प्रवर्गातून जसं कुणबी
माणसं त्या ठिकाणी निवडणूक लढतील, पुरुष त्या ठिकाणी निवडणूक लढतील. अगदी त्याच पद्धतीनं ओबीसी प्रवर्गातून ह्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या महिला सुद्धा ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढू शकतात. नव्हे तर त्या गेल्या काही वर्षामध्ये निवडणुका लढल्यात सुद्धा. गेल्या निवडणुकीत सुद्धा आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबीचे प्रमाणपत्र मिळवून ओबीसी मध्ये आलेल्या महिला आणि असतील, पुरुष असतील, यांनी निवडणुका लढल्या, त्यांचे विजय सुद्धा झालेले आहेत. आणि हाच हादरा खऱ्या अर्थानं ओबीसी नेत्यांना आहे, कारण त्यांचं शिक्षण आणि नोकरीला विरोध नाहीये, परंतु ओबीसीला निवडणुकीमध्ये आरक्षण आहे आणि ते कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना मिळाल्यामुळं ते ओबीसी झालेले आहेत, कायद्यानं झालेले आहेत, घटनेनं झालेले आहेत, ते कोणी नाकारू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना सुद्धा लढण्याचा अधिकार आहे. तिथं आपल्याला खीळ बसते, हे ओबीसी नेत्यांचं खरं दुःख नाही आणि त्यामुळे त्यांचा तीव्र विरोध हा मराठा आरक्षणाला आहे. हा मुद्दा आपण यापूर्वी घेतलेला आहे. परंतु हे सगळे जे काही लाभ आहेत हे जरांगे पाटलांमुळं मराठा समाजाच्या पुरुषांना आणि विशेषतः मुलींना मिळाले. त्यामुळे जरांगे पाटलांनी हे जर आम्हाला दिलं असेल तर आमचं रक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे, कारण आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांना आम्ही राखी बांधणार या उद्देशानं 29 ऑगस्टला महाराष्ट्रातील हजारो बहिणी या जरांगे पाटलांच्या रक्षाबंधन कार्यक्रमासाठी आंतरवाली सराटीत जाणार आहेत. आता एवढ्या जर भगिनी येत असतील आणि त्या रक्षाबंधनचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार असेल तर जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेल्या मराठा समाजाला आणि विशेषतः मराठा समाजातील या लाडक्या भगिनींना काय देणार हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण बहिणीनं भावाला राखी बांधल्यानंतर भाऊ काहीतरी भेट देतो, आता जरांगे पाटील या ठिकाणी काय देतील हा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस मीही त्याचा अंदाज घेतला. एक गोष्ट लक्षात येते, लाखोचा आणि कोट्यवधीचा हा जनसमुदाय आंतरवाली सराटीमध्ये येणार आहे आणि इथं आल्यानंतर जरांगे पाटील जे देणार आहेत तो पहिला प्रश्न आहे, 58 लाख कुणबींच्या ज्या नोंदी आहेत सरकारनं केलेल्या त्याची प्रमाणपत्र देण्याचा आदेश त्या ठिकाणी निघेल. तो 28 तारखेच्या आत निघायला पाहिजे. ज्यांनी बलिदान दिलंय, जे शहीद झालेले आहेत आंदोलनामध्ये, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि त्यांना जी नोकरी देण्याचं कबूल केलेले ते सुद्धा त्या कुटुंबियांना द्यावं लागेल. हे जरांगे पाटील त्या ठिकाणी देणार आहेत. हैदराबाद गॅझेट जे सरकारनं जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर लागू केलेले जे अधिकार आहे त्यानुसार जी प्रमाणपत्र द्यायची आहेत ती सुद्धा मराठा समाजाला मिळतील, ते जरांगे पाटील देणार आहेत. आणि या पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सातारा गॅझेट आहे, कोल्हापूर गॅझेट आहे, बॉम्बे गॅझेट आहे, पुणे गॅझेट आहे, औंध गॅझेट आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून ही गॅझेट लागू करा. म्हणजे महाराष्ट्रातला तमाम मराठा या कुणबीच्या नोंदी शोधून ओबीसी प्रवर्गात येतोय, ते सुद्धा आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि हे जरांगे पाटील या 29च्या आंदोलनातून देणार आहेत. म्हणजे जरांगे पाटील या 29च्या ऑगस्ट आंदोलनामध्ये मराठा समाज आणि मराठा भगिनींना काय काय देणार आहे, तर हे सगळं काही त्या ठिकाणी देण्यासाठीच हे आंदोलन आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय, मराठा समाजाला सुद्धा सांगतोय, जरांगे पाटलांचे आंदोलन सहज घेऊ नका. जरांगे पाटलांनी आजपर्यंत जे आंदोलन केली त्याला उत्साहानं तुम्ही सहभागी झालाय. प्रत्येक आंदोलन जरांगे पाटलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेली आहे. आज त्यांची प्रकृती बरोबर नाहीये. दवाखान्यातल्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलेले की आता तुम्ही उपोषण करू नका. जरांगे पाटील ऐकत नाहीयेत, हे यापूर्वी सुद्धा मी आपल्याला सांगितलंय. ते जर एखाद्या निर्णयावर ठाम असतील तर ते पूर्ण होईपर्यंत ते मागं हटत नाहीयेत. आजपर्यंत जी आंदोलनं केली त्याचं यश आल्याशिवाय जरांगे पाटलांनी ते आंदोलन सोडलेलं नाहीये. आता त्यांनी घोषणा केलेली ते अंतिम आंदोलन असेल. जर सरकारनं या मागण्या मान्य नाही केल्या किंवा तात्काळ त्या पूर्ण नाही केल्या तर जरांगे पाटील कोणत्याही टोकाला जाऊ शकतात, हे मी पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित करतोय. ते स्वतःचा जीव गेला तरी चालेल परंतु मी मागे हटणार नाही, असं वक्तव्य त्यांनी यावेळेस अनेक वेळा केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी निर्धार केलेला आहे की आता मी जरी शहीद झालो, माझं जरी बलिदान गेलं तरी मराठा समाजाचे प्रश्न सोडवल्याशिवाय मी आंदोलनातून माघार घेणार नाहीये. मित्रांनो, मराठा समाजाच्या सगळ्या लोकांना आणि जरांगे पाटलांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगतोय, काळजी घ्या. जरांगे पाटलांचं आंदोलन होणार नाही यासाठी प्रयत्न करा आणि सरकारनं ते प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सरकारवर सुद्धा दबाव आणा. सरकारला सुद्धा मी विनंती करतोय की जरांगे पाटलांची यापूर्वीची झालेली आंदोलनं कशी होती हे तुम्हाला माहिती आहे. किती प्रचंड दबाव येतो हेही तुम्हाला माहिती आहे. कायद्यानं आणि घटनेनं जे आहे ते तुम्ही आश्वासन दिलेले ते तुम्ही पूर्ण करतायत, ते पूर्णच्या पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याचं कारण आहे की हे आंदोलन अत्यंत तीव्र असणार आहे, जरांगे पाटलाच्या जीवाला धोका देणारं सुद्धा असू शकतंय. त्यामुळे सरकारनं वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे. जी कायद्यानं आणि हक्कानं आणि घटनेनं ठरवून दिलेली जी आश्वासनं सरकारनं दिलेली आहेत
ती तात्काळ पूर्ण करा. म्हणजे जरांगे पाटलांचं 29 ऑगस्टचं आंदोलन होणार नाही. कदाचित ते आंदोलन जरी सुरू झालं तरी अवघ्या काही तासांमध्ये हे आंदोलन कसं मिटेल यासाठी सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी प्रयत्न होणं नितांत गरजेचं आहे. कारण ही परिस्थिती आता राज्यामध्ये व्यवस्थित राहणार नाही असं या ठिकाणी मला दिसतंय. कारण जरांगे पाटलांचं आंदोलन जितके दिवस वाढेल तितकी तीव्रता वाढेल आणि जितकी तीव्रता वाढेल ते राज्य सरकारला परवडणार नाही आणि राज्याला सुद्धा परवडणार नाही असं माझं मत आहे. मित्रांनो, जी माहिती मला योग्य वाटली मी तुम्हाला दिली आहे. त्या अंतरवली सराटीमध्ये 29 ऑगस्टला मराठ्यांचं रक्षाबंधन होणार आहे. हजारो मराठा लाडक्या भगिनी त्या ठिकाणी रक्षाबंधनला येणार आहेत. पण जरांगे पाटील त्यांना काय देणार आहेत हे मी आपल्याला सांगितलं. आणि हे आंदोलन होऊ नये यासाठी मराठा समाजासह राज्य सरकारनं तत्पर राहून हे आंदोलन कसं थांबवता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर थांबवणं ही वेगळी बाब आहे. आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर ते थांबवणं ही वेगळी बाब आहे. या दोन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? आंदोलनाची तीव्रता कशी असेल? लाडक्या भगिनी अंतरवली सराटीमध्ये आल्यानंतर जरांगे पाटील नेमकं आणि नक्की काय देणार? तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर तात्काळ द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते. ते अत्यंत अभ्यासू असते पण आमच्यासाठी सुद्धा महत्वाचे असते. असेच व्हिडिओ आणि माहिती ही जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.